नमस्कार ताईनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याबद्दल या न्यूजपेपरमध्ये काय देण्यात आले ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचे आहे। ताईनो तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती तुमच्याकडून सुटणार नाही। ताईनो बघा, या न्यूजपेपरमध्ये तुम्हाला टायटल दिसत असेल, काय दिले टायटल, अंगणवाडी सेविका व मदतनीस 10,000 मानधनवाढीच्या प्रस्तावासह या न्यूजपेपरमध्ये टायटल दिले। आता आपल्याला काय करायचे, या न्यूजपेपरमध्ये डिटेलमध्ये काय दिले ते पुढे बघू आपण ताईंनो। बघा ताईंनो, अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रत्येकी 10,000 रुपये मानधनवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासह व इतर मागण्याबाबत एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी एक सकारात्मक दर्शवले असून मानधनवाढीच्या प्रस्तावासह इतर मागण्या शासन दरबारी मान्य होण्यासाठी येत्या 28 जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली आहे। पुढे काय दिले ताईंनो बघा, गुरुवारी 9 मुंबईतील एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे कार्यालय आयुक्त पगारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अन्य निमंत्रित संघटनेचे प्रतिनिधी बैठक सकारात्मकरित्या पार पडली। या बैठकीला कृती समितीच्या वतीने ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, दत्ता देशमुख, राजेंद्र बावके, संगीता कावडे, राजेश सिंग, निलेश दातखिळे हे इतर प्रशासनाच्या वतीने उपायुक्त विजय श्रीसागर, संगीता लोंढे काकडे व अन्य अधिकारी उपस्थित होते। वेतन श्रेणी, सरकारी कर्मचारी दर्जा, मानधन वाढीसह इतर विविध प्रलंबित मागण्याबाबत विनाविलंब बैठक घेऊन त्या पूर्ण करण्यास याव्यात, अन्यथा राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन व राज्यातील सर्व जिल्हा परिषद समोर तीव्र निदर्शन करण्याचा इशारा अंगणवाडी सेविका व मदतनीस सरकारला दिला होता। याचे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, महिला व बालविकास मंत्री, महिला व बालविकास विभागाचे सचिव तसे एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिले होते। या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी बैठक बोलवून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे। या बैठकीत विविध मागण्यांवर चर्चा झाली, त्यामध्ये मानसिक पेन्शनबाबत योजनेचा प्रस्ताव, ग्रॅज्युटीसाठी निधी मंजूर, 2022च्या अगोदर नियुक्त्या 10वी पास मदतनीस सेविकापदी थेट नियुक्ती, प्रवेशिका पदाची भरती प्रक्रिया, मुंबईसारख्या महानगरात अंगणवाडीचे भाडे किमान 4,000 रुपये करण्याचा प्रस्ताव, सर्व थकीत एकरकमी सेवा समाप्ती, लाभार्थ्यांच्या रकमा 3 महिन्याच्या आत देण्याबाबत, मोबाईल व पोषण ट्रॅक ॲपचे प्रशिक्षण व रिचार्जची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव, वैद्यकीय रजा व अंगणवाडीचे सर्व साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोचण्यासह इतर मागण्यांचा समावेश आहे। आता बघा ताईनो, या न्यूजपेपरमध्ये काय म्हटलं आहे, जे मागण्या केले होते ते मागण्या मान्यता करून घेण्यासाठी 28 जून 2024 रोजी आझाद मैदानावरती शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती सूर्यमणी गायकवाड यांनी दिली आहे। आता जे तुम्ही पोषण ट्रॅक चालवत आहेत ते पोषण ट्रॅकचं प्रशिक्षणसुद्धा मागणी केली आहे, कारण काही महिलांना, काही सेविकांना किंवा मदतनीसांना पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन पूर्णपणे त्यांना जमत नाही, तर त्यांचं प्रशिक्षणसुद्धा मागणी केली आहे आणि रिचार्जची रक्कम वाढवण्याचा प्रस्तावसुद्धा सादर केला आहे। ताईंनो बघा, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला अंगणवाडीबद्दल मिळत राहील ताईंनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।